ते सांगा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्याम घुमरे, बेजो कंपनी प्रतिनिधी। आज या ठिकाणी आपण चांदोरी जवळील रौंदळमळा या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी नवनाथ टर्ले या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण बेजो सीड्स कंपनीचं सफेदा हा वाण या ठिकाणी आपण दिलेला आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांनी दुसरी व्हरायटी लावलेली होती ऑलरेडी, तर तिच्यामध्ये नर्सरी बांधवांनी नवीन व्हरायटी म्हणून एक तोंडे या शेतकऱ्याला दिलेले होते। सदर नवनाथ टर्ले यांनी या ठिकाणी नर्सरीतून जे 200 रोपं आणले, त्याचबरोबर इतरही व्हरायटीचं या ठिकाणी लागवड झालेली होती। परंतु ह्या वर्षी जे वातावरण खराब होतं त्याच्यामुळे इतर व्हरायटी जी लागवड केलेली होती ती आज वातावरणामुळे खराब झाली। तसेच जी काही आपली 200 झाडं होते ते चांगले असल्यामुळे व्हरायटीला कुठलाही प्रॉब्लेम न आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी ती व्हरायटी 200 जे प्लांट आहे ते तसेच ठेवले। तर आपण या ठिकाणी ते जे काही 200 प्लांट आहेत कशा पद्धतीत आहे ती व्हरायटी आपण या ठिकाणी बघू। व्हरायटी बेजो सीड्स कंपनीची सफेदा ही व्हरायटी शेतकऱ्यांनी 1 नोव्हेंबरला या ठिकाणी लागवड केलेली होती। तर ह्या व्हरायटीचं जी काही कालावधी आहे, बियाणं टाकण्याचा कालावधी हा 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी बियाणं टाकण्याचा कालावधी आहे। 1 नोव्हेंबरची लागवड असून आज तारीख आहे 15 जानेवारी। जवळजवळ 75 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे। व्हरायटी जी आहे तिचा कालावधी हा 75 दिवसाचा कालावधी आहे। तसेच व्हरायटीचं वैशिष्ट्य सांगता येईल की त्याला पूर्ण सेल्फ ब्लांचिंग आहे, त्याच्यामुळे कड हा पूर्ण सफेद पांढरा शुभ्र असा असतो। तसेच गड्ड्याचं वजन जे आहे 1.5 ते 2 किलोपर्यंत गड्ड्याचं वजन आहे। आणि ही व्हरायटी थंडीमध्ये विशेष करून आपण दिली। प्लॉट बघण्यासाठी आपले बेजो सीड्सचे वितरक हे या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा। मी महेंद्र शिवाजीराव सराफ, विकास बीज भांडारा या संस्थेचा प्रतिनिधी। आज बेजो कंपनीचे जे घुमरे सर आहे त्यांच्यासोबत मी चांदोरी या परिसरामध्ये बेजो कंपनीची सफेदा या व्हरायटीचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे। कंपनी प्रतिनिधी आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार ह्या व्हरायटीचा कालावधी 15 सप्टेंबर ते साधारणतः नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत या व्हरायटीचं रिकमेंडेशन कंपनीमार्फत महाराष्ट्रात नाशिक या विभागामध्ये केलं जातं। म्हणजे ही व्हरायटी तशी थंड हवामानामध्ये येणारी व्हरायटी म्हणून रिकमेंडेशन आहे। कंपनीच्या प्रतिनिधींनी ज्या पद्धतीने त्यावेळेस सांगितलं होतं त्या पद्धतीने साधारणतः 75 दिवसात ही व्हरायटी पूर्णपणे मॅच्युअर झालेली आम्हाला इथे दिसली। कुठली नवीन व्हरायटी ज्यावेळेस आम्ही पहिल्या वर्षी बाजारामध्ये देतो त्यावेळेस 100-200 इतकेच झाडं आम्ही प्रत्येक फार्मरला देतो, त्याशिवाय जास्त देणं हे योग्य नसतं। कारण आपल्या वातावरणामध्ये ते कसं होईल, शेतकरी बांधवाला ते किती आवडेल, बाजारामध्ये त्याला कसा भाव भेटेल, या सगळ्यांचा अनुभव आम्ही पहिले 1-2 वर्ष या व्हरायट्यांचा घेत असतो। त्यानुसार जी प्रस्थापित वाण होतं ते सुद्धा शेतकरी बांधवाने नर्सरीमधून विकत घेतलेलं होतं आणि त्यासोबत त्याला हे काही रोप नर्सरी बांधवाने रिकमेंडेशन म्हणून 100-200 झाडं दिलेले होते। तर या टर्ले बांधवांकडं साधारणतः 200 रोपं दिलेले होते। प्लॉटमध्ये ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस आम्हाला असं दिसलं की शेतकरी बांधवाने जी प्रस्थापित वाण होतं, जे त्याच्या विश्वासाचं होतं, जे त्यांनी त्याच्या मागच्या वर्षी केलेलं होतं ते त्याने पूर्ण वखरून टाकलेलं होतं। कारण थोडी परिस्थिती प्रतिकूल असल्या कारणाने ते प्लॉट त्याला जमला नाही आणि त्याला तो काही जमणार नाही या हिशोबाने त्याने तो खर्च अधिक होण्यापेक्षा काढून टाकला। पण बेजो कंपनीची सफेदा हे वाण त्याच्या म्हणण्यानुसार त्याला ते थोडंसं चांगलं वाटलं आणि त्याला ते आशावादी वाटलं आणि ही व्हरायटी नक्कीच गड्डे चांगले देईल या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण, त्यामुळे त्याने तो प्लॉट ठेवला। तर आज ज्यावेळेस प्लॉटवरती आलो तर जी प्रस्थापित व्हरायटी होती तिथं संपूर्ण इथून वखरून टाकलेली, त्यामुळे कॉम्पिटिशन काय आहे काही तिच्यासोबत आम्हाला सांगण्याची गरज नाही। पण सफेदा ही व्हरायटी 75 दिवसात तयार झाली। गड्डा साधारणतः 1.5-2 किलोपर्यंतचा आहे। गड्डा पूर्णतः झाकलेला आहे। नाशिकमध्ये टेम्परेचर साधारणतः लोएस्ट 7 ते 8 डिग्री पण गेलेलं होतं आणि याच कालावधीमध्ये ढगाळ वातावरणामध्ये ज्यावेळेस ते होतं त्यावेळेस ते 35 डिग्रीच्या आसपास सुद्धा सकाळचं होतं, 35-40। एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा गड्डे शुभ्र आहे, गड्डे पूर्ण झाकलेले आहे आणि प्रॉडक्टनी त्याचे जे गुणधर्म आहे, जे कॅरेक्टर आहे ते तंतोतंत या वातावरणामध्ये दाखवलेले आहे। तर पहिल्या वर्षीची आमची ट्रायल आमच्या हिशोबाने अत्यंत सक्सेसफुल आहे।
व्हरायटीचा कालावधी मी पुन्हा एकदा, व्हरायटीचं नाव मी पुन्हा एकदा सांगतो, बेजो कंपनीची सफेदा व्हरायटी. रिकमेंडेशन आहे 15 सप्टेंबरपासून ते 30 नोव्हेंबर, काही ठिकाणी ते डिसेंबरच्या एंडपर्यंत सुद्धा जाईल, पण कंपनीचं रिकमेंडेशन आहे 30 नोव्हेंबर. हे रिकमेंडेशन बियाणं टाकण्याचं आहे. व्हरायटीचा कालावधी असेल 75 दिवस, 70, 75, काही ठिकाणी 80 दिवस. गड्डा पूर्ण झाकलेला राहील, गड्डा शुभ्र राहील. तर मी महेंद्र शिवाजीराव सराफ, घुमरे सरांनी जी माहिती दिली ती मी प्रत्यक्ष बघितली आणि प्लॉट तसाच आहे, जे कंपनीचं म्हणणं आहे त्या पद्धतीने. मी गवाही देतो की पुढच्या वर्षी तुम्ही जर हे वाण लावलेलं नसेल तर तुमच्या वाणासोबत 1 किंवा 2 पाकिट तुम्ही अवश्य करून बघा. कालावधीनुसार कालावधी चुकवू नका, कारण कॉलीफ्लॉवर सेगमेंटमध्ये जर कालावधी चुकला तर आपलं नुकसान होतं. तर बियाणं कुठं भेटेल लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून 2026मध्ये 2025मध्ये म्हणजे ह्या चालू वर्षात जर तुम्हाला लागलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये आमचा खाली नंबर येत आहे 9096 24 57 47. या नंबरला सफेदा व्हरायटी संदर्भात तुम्ही मागणी नोंदवा, व्हॉट्सअप करा, आम्ही बियाणं घरपोच पाठवण्याची तुम्हाला सुविधा देऊ. तर मी महेंद्र शिवाजीराव सराफ, कृषी विकास बीज भांडार या संस्थेमार्फत तुमचे आभार मानतो की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला. टर्ले साहेब आज इथे उपस्थित नाही आहे, मी त्यांचे पण आभार मानतो की त्यांनी आज 200 रोपं लावले, म्हणून हा आपल्याला चांगला अनुभव संग्रहित करता आला. बेजो कंपनीच्या घुमरे सरांचं पण मी आभार मानतो की त्यांनी ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली. त्या शेतकरी बांधवाला रोप दिलं, त्या नर्सरी बांधवाला बी दिलं, म्हणून ते रोप शेतकरी बांधवाला मिळालं आणि म्हणून हा एक अनुभव आपल्यापर्यंत आला. तर असे नवनवीन अनुभव मिळवण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला बियाणं लागलं तर सांगितल्याप्रमाणे आम्हाला व्हॉट्सअप करा. मी महेंद्र शिवाजीराव सराफ, कृषी विकास बीज भांडार. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.